गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फिजिकल मीटिंग तर काय झाली नाही आपली आणि झूमवरती पण एखाद दोन जणांनीच सांगितलं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ करतो आहे. आपली टीम 2-3 ट्रॉफीज ऑलरेडी आपल्याकडे आलेल्या आहेत, पण अजून काही 3-4 दिवस आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये आपण त्या ट्रॉफीसाठी काय करू शकतो. अल्टिमेटली काय आहे माहिती आहे का, ट्रॉफीसाठी मी कधी सांगत नाही, म्हणजे माझं ते नेचर नाही आहे. बट त्यानिमित्ताने काम छान करा. 7 पॉलिसी 50,000चा प्रीमियम म्हणजे 3.5 लाखाचा प्रीमियम होऊ शकतो आणि 3.5 लाखावरती तुम्हाला नाही म्हटलं तरी 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास कमिशन मिळेल, 1.25 लाख रुपये. सो म्हणायचा उद्देश काय की कमिशन पटकन वाढू शकेल आणि त्याच्यासाठी मी काही एक तुम्हाला डेटाशीट आत्ता शेअर केलेली आहे की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. सिंगल प्रीमियम तुम्हाला मिळाला तर घ्याच, कारण की जीवन शांती आणि जीवन अक्षय हे दोन्ही प्रोडक्ट आहेत, हे लोक आता घेत आहेत, कारण की बऱ्याच ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट कमी आहेत आणि डेट म्युच्युअल फंड म्हणा किंवा डेट इन्स्ट्रुमेंटचे रेट ऑफ इंटरेस्ट हे 6, 7 आणि 8% आसपास असेल, जो 6-7% आपल्याला जीवनशांतीला मिळतो आहे. सो जीवनशांती लाईफ टाईम गॅरंटेड आणि लाईफ टाईम पैसे ब्लॉक होणं, जेणेकरून त्या पैशाला कोणी हात लावणार नाही, अशा लोकांसाठी ती जीवन अक्षय आणि जीवनशांती उत्तम आहे. आणि आजकाल ती गरज पण आहे, कारण की पैसे हाताशी खेळतात म्हटल्यानंतर मुलं मागणार आणि मुलं मागितली तर ते त्यांना द्यायला लागणार. या तिन्ही गोष्टी एकाला एक लिंक असतात, त्याच्यामुळे पैसे निघून जाण्याचं प्रमाण खूप लोकांचं असतं रिटायरमेंटनंतरचं. सो जीवनशांती आणि अक्षयमध्ये ते खूप आपण आटोक्यात आणू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 55च्या नंतर किंवा 50च्या नंतर लोकांच्या हातात पैसा आहे, पण आता जर का त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांना लगेच पैसे मिळाले तर त्यांचं सॅलरी पण चालू असते आणि त्या मोमेंटला त्याला जर का इन्कम आलं तर त्या केसमध्ये त्याला टॅक्सेबिलिटीचा इश्यू होऊ शकतो. तर रिटायरमेंटनंतर त्यांना पेन्शन हवं आहे, पण आत्ता पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, अशा सिच्युएशनला जीवनशांती डिफर्ड पेन्शन सगळ्यात उत्तम राहतं. म्हणजे आता मी बऱ्याच जणांना जे दिलेले आहेत 2 लाख, 3 लाख, 5 लाख असे करत माझे 25-30 लाखाचा प्रीमियम झालेला आहे. तो याच याच्यावरती दिला की तुमच्याकडे आत्ता 55ला 2 लाख रुपये आहेत ना, 2 लाख टाकून द्या, तुमचं 5 वर्षाने पेन्शन चालू होईल. 2 लाखाच्या अगेन्स्ट साधारण 8% पकडलं तरी तुमचं 16,000 रुपये मिळणं चालू आहे. आत्ता तुम्हाला पैसे मिळाले 12,000 रुपये, तरी ते टॅक्सेबल आहेत आणि ते तुमच्या हातामध्ये येता ते 30% वजा करून तुमच्या हातात 10-12,000 रुपये येतील. त्याच्यापेक्षा ते 16,000 नंतर घ्या. सो जीवनशांती तुम्ही 50 to 58 या एज ग्रुपमध्ये जर का हे केलं, कॅटर केलं तर तुम्हाला ते देताना सोपं जातं. जीवनशांतीच्या प्रीमियमला फर्स्ट टाईम मी एवढं सिंगल प्रीमियमबद्दल बोलतो आहे, बट सांगण्याची गरज एवढ्यासाठीच आहे की जीवनशांतीचा प्रीमियम आहे ना, त्यांच्या डे टू डे ज्या गरजा आहेत त्याला अटॅच करून सांगा. फॉर एक्झाम्पल माझं किराणा मालाचं बिल आहे फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये महिना, तर 1,20,000 रुपये मला लागतात. तर 1,20,000 मिळण्याकरता साधारण 10% रेट ऑफ इंटरेस्ट पकडला आपण, 10 वर्षाचा आपण डिफर्ड पिरियड घेतला, तर 1 लाख रुपये मिळाला. तुमच्याकडे 10 लाख रुपये तुम्ही आत्ता इन्व्हेस्ट केले तर त्याच्या अगेन्स्ट 1 लाख तुम्हाला पेन्शन मिळेल. सो तुम्ही आज जर का तुमच्याकडे 10 लाख रुपये आत्ता टाकले, 10 वर्षांनी तुम्ही 1 लाख तुम्हाला मिळालं लागतं, तर ॲटलिस्ट तुमचं जे किराणा मालाचे बिल आहे ना ते त्या पेन्शनमध्ये निघून जाईल. मग पुढच्या वर्षी थोडे पैसे आले की तुम्ही दुधाचं बिल, पेपरचं बिल, त्याच्यानंतर थोडंसं मग लक्झरी आयटमसाठी, त्याच्यानंतर टेलिफोन बिल, त्याच्यानंतर गिफ्टिंगसाठी, अशा छोट्या छोट्या गरजांना ते तुम्ही लिंक करा जीवनशांतीची इन्व्हेस्टमेंट, आणि एक 5 वर्ष 10 वर्षांतर तुम्हाला त्याचं बेनिफिट होईल. अशा पद्धतीचं प्रोजेक्शन तिथे द्यायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं की आपल्याकडे सगळ्या प्रोडक्ट्स आहेत आणि सगळे प्रोडक्ट्स चांगले आहेत, फक्त आपल्याला जे आवडतं प्रोडक्ट ते आपण बऱ्याच वेळेस देत असतो. तसं न करता तुम्ही क्लायंटच्या नुसार जे प्रोडक्ट्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल 0 to 10 हे 0 to 5 हे जे ग्रुप आहेत, यांना आपण जर का एज्युकेशन प्लॅन दिला आणि एज्युकेशन प्लॅन देताना जर का त्यांना सांगितलं की तुमचं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे तोपर्यंतच तुम्हाला याचे पैसे भरायला लागतील, 10वी ते ग्रॅज्युएशनचं शिक्षण ते तुम्हाला तुमच्या खर्चातनं करायला लागेल, पण जे पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण आहे त्याच्यासाठी तुम्हाला मेजर अमाऊंट लागतो, ती जी अमाऊंट आहे तुम्हाला या पॉलिसीतनं मिळेल. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला याचा फायदा होतो आणि तुमचं जे मेन ग्रॅज्युएशनची वर्षात ज्यावेळेस खर्च पण आहे त्या मोमेंटला आपण तुमचं कम्प्लिटली प्रीमियम थांबवून टाकतो. सो 0 एज ज्यांचं आहे त्यांना जर का तुम्ही 15-21 ही पॉलिसी दिली तर 15 वर्षांनी त्या मुलाचं किंवा मुलीचं 10वी असेल त्यावेळेस तुमचं प्रीमियम थांबलं असेल आणि 21 वर्षांनी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पैसे लागतील ते मिळतील. ज्यांचं वय 5 वर्ष आहे मुलाचं किंवा मुलीचं, त्यांना तुम्ही 16-10 देऊ शकता की 10 वर्षांनी 5 वर्षाचं मुलाचं वय 15 असेल आणि 16 वर्षांनी म्हणजे बरोबर 21व्या वर्षी त्याला त्याचं बेनिफिट्स मिळतील. एखाद्याची मुलगी आहे, त्याला जर का एज्युकेशन प्लॅनबरोबर त्याला मॅरेज प्लॅन पण बनवायचं आहे, तर त्याला पण आपण हे सांगू शकतो 16 वर्षापर्यंत तुमच्या मुलीचं 10वीचं झालं असेल, 16पासून 24पर्यंत तिचं एज्युकेशनवरती तुमचा मेजर खर्च असेल, त्याच्यासाठी मी तुमची ही कमिटमेंट बंद करून टाकेन आणि 25व्या वर्षी ज्यावेळेस तिचं लग्न असेल त्यावेळेस तुमच्याकडे एक मोठा बॅकअप क्रिएट असेल. लग्नात तुम्ही रेग्युलर लग्न केलं तर तुम्ही तसे देऊ शकता,
जर का त्याने रजिस्टर मॅरेज केलं तर तुम्ही जे 50 लाख रुपये ते त्यांना गिफ्ट करू शकता, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य सोपं जाऊ शकेल. सो त्यांना ती 16-25-16 जी जीवनलाभ आहे ती देऊ शकता. म्हणजे ज्यांचं एज 0 आहे त्यांना एज्युकेशन प्लॅन म्हणून आपण 21-16 देऊ शकतो. ज्यांचं एज 0 आहे आणि मुलगी आहे त्यांना जर का आपल्याला मॅरेज एंडोमेंट पॉलिसी द्यायची असेल तर 25-16 देऊ शकतात, ज्याच्यात त्यांचं ग्रॅज्युएशन 10वी पर्यंतचं शिक्षणानंतर पुढचा जो काही शिक्षणाचा खर्च असेल त्यावेळेस तुमचा प्रीमियमची कमिटमेंट नसेल. हायर एजसाठी जसं मी सांगितलं 13 वर्षाचं कोणी असेल तर 13 एजला तुम्हाला मनी बॅक पॉलिसी जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने देता येते. याच्यावरती माझे सेशन्स झाले आहेत. कोणा काय त्याच्यात डाऊट असेल तर तुम्ही विचारा. पण मनी बॅक पॉलिसी खूप इफेक्टिवली 13 वर्षापासून ते पुढचे 35 वर्ष वयापर्यंत आपण विकू शकतो. वेगवेगळे त्याच्यात फॅक्टर आहेत. बरेच जण अभय आहे, बॉबी आहे, मुतालिक साहेब आहेत, अजित आहे, बरेच जण आहेत ज्यांच्याशी मी 1-to-1 डिस्कशन्स केलेले आहेत. तुमचं माझं काही डिस्कशन राहिलं असेल, तुम्हाला काही डाऊट्स असतील कसं पिच करायचं तर तुम्ही मला कॉल करा. त्याच्यानंतर 35 ते 50 एज ग्रुपमध्ये परत तुम्हाला एक चान्स असतो की तुम्हाला जीवन लाभ पॉलिसी वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर तुमची कमिटमेंट थांबली पाहिजे आणि रिटायरमेंटनंतर ज्यावेळेस तुमचे रिटायरमेंटचे फंड सगळे ब्लॉक होतात त्या मोमेंटला तुमच्याकडे लिक्विडिटी कुठेच नसते. मग त्यावेळेस ते पैसे मिळणं गरजेचं असतं. आणि जीवन लाभ पॉलिसी आपण तशी देतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वय 35 आहे, त्याला जर का मी 21 वर्षाची पॉलिसी दिलं तर त्याचं 66 एज असेल आणि त्याची कमिटमेंट कितीला संपेल? हार्डली 60ला. म्हणजे 15 वर्षांनी कमिटमेंट थांबलेली असेल आणि साधारण एक 66 एजला त्यांच्याकडे लिक्विडिटी असेल. सो 66 एजला कोणाकडेच कॅश लिक्विडिटी नसते आणि त्यावेळेस जर का लागले पैसे तर कुठून आणणार? किंवा 35 वर्षाचं वय आहे त्याचा आणि जर का त्यांनी 20 वर्षाची पॉलिसी घेतली म्हणजे 55ला तो रिटायरमेंट विचार केला आणि त्याला कमिटमेंट फक्त 50 पर्यंत हवी तर त्याला आपण तशा पद्धतीची पॉलिसी देतो. एखादा 40 वर्षाचा माणूस आहे, त्याला जर का 21 वर्षाची पॉलिसी दिली म्हणजे 61ला त्याची मॅच्युरिटी मिळेल. म्हणजे ज्यावेळेस त्याचं 58ला रिटायर होईल 3 वर्ष त्याचे सगळे पैसे ब्लॉक होऊन जातील, लिक्विडिटी कुठेच नसेल, अशा मुमेंटला त्याचे पैसे मिळतील. आणि 21ची जरी मॅच्युरिटी असली तरी त्याचे पैसे 15च वर्ष भरायचे आहेत. म्हणजे 40 + 15 म्हणजे 55ला त्याची कमिटमेंट थांबलेली असते. म्हणजे रिटायरमेंटच्या अगोदर त्याची कमिटमेंट थांबलेली आहे आणि रिटायरमेंटनंतर ज्यावेळेस त्याला कुठूनही पैसा उभा राहणार नाही, लिक्विड पैसा, त्या मुमेंटला त्याचे पैसे येतील. तर जीवन लाभ हे प्रोडक्ट तुम्ही हायर एजला म्हणजे 35 एज नंतर पण आपण जास्ती देऊ शकतो. 50च्या पुढे शक्यतो तुम्ही एक तर पेन्शन प्लस हा चांगला प्रोडक्ट आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये डेट फंड, इक्विटी फंड आणि बॅलन्स फंड असे तिन्ही फंड आहेत. ज्याला कोणाला ते कॅल्क्युलेशन जमतील, ज्याला कोणाला ते समजू शकेल, समजून उमजून विकू शकाल तुम्ही, ज्यांचं युनिट लिंक पॉलिसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ज्यांना इच्छा आहे अशा लोकांना तुम्ही पेन्शन प्लस देऊ शकता. आणि प्लस जीवन अक्षय आणि जीवन शांती हे 2 तो प्रोडक्ट आहेतच. या सगळ्या प्रोडक्टचं तुम्हाला मी जो चार्ट दिला आहे तुम्ही त्याच्यामध्ये चार्टमध्ये तुम्हाला नावं लिहायचे आहेत की त्याचं एज किती आहे, त्याचं इन्कम किती आहे आणि त्या पद्धतीने त्याचं एज कुठल्या एज ग्रुपमध्ये तो बसतो आहे. मग त्याला कुठलं प्रोडक्ट दिलेलं म्हणजे पिच केलेलं त्याला अपील होईल आणि त्याच्यानंतर तो लगेच घेईल. हे सगळं ना ज्यावेळेस तुम्ही त्या चार्टमध्ये मांडाल ना त्यावेळेस तुम्हाला कॉलिंग करायला सोपं जाईल. आणि जे सेम एज ग्रुपमध्ये आहेत त्यांना ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल टाईम्स जर का तुम्ही कॉल करताय ना तर त्या मोमेंटला तुमची त्या ज्या स्क्रिप्ट तुम्ही स्वतः डिझाईन करताय किंवा बोलताय त्याच्यावरती तुमची कमांड येईल आणि तुम्ही ते चांगल्या फ्लुएंटली ते तुम्ही त्यांच्याबरोबर समोर प्रेझेंट करू शकाल. जेवढे फ्लुएन्सी तुमच्या बोलण्यामध्ये असेल, जेवढं अपील तुमचं बोलणं त्यांना होईल ना तेवढी ती पॉलिसी विकली जाईल. जीवन लाभ विकायची आहे, जीवन उमंग विकायची आहे का मनी बॅक विकायची का कुठली विकायची, दॅट इज इमटेरियल. त्याला जे काय हवं आहे त्याला ते जे सूट होणार आहे ते जर का तुम्ही पिच केलं तर तो डेफिनेटली घेणार आहे. सो पॉलिसी विकण्यापेक्षा ती कन्सेप्ट त्यांना सांगा. कन्सेप्ट आवडली तर लोक बाकी काहीही बघत नाहीत, त्यांना ती कन्सेप्ट पटली तर ते डेफिनेटली घेतात. मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. थोडं फास्ट गेलो मी पण वेळ कमी होता आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने चार्ज व्हावं, नॉट बिकॉज ऑफ जस्ट ट्रॉफी आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून. ट्रॉफी हे एक जस्ट काय म्हणतात ते आपल्याला मिळणार आहे काहीतरी आपल्या अवॉर्ड रिवॉर्ड, पण त्यानिमित्ताने तुमचं काम होईल. तुम्हाला एका सिस्टीमने काम करायची सवय लागेल आणि त्याच्यानंतरचं जे तुमचं इन्कम वाढेल ना ते खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. सो थँक्यू सो मच. तुम्हाला काय डाऊट्स असतील, कॅप्टन नाही म्हणता ना पण येस सरांनी बनवलं आहे म्हणून मी कॅप्टन आहे असं म्हणतात रोहित टीमच्या. सो तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला पर्सनली फोन करा, बोला आणि नक्की काम करा. आपल्याकडे भरपूर ट्रॉफी आल्या पाहिजेत आणि आपल्या टीमचं मिनिमम इन्कम या 3-4 दिवसामध्ये 10 लाख रुपये झालं पाहिजे याची गॅरंटी मला द्या. बस. थँक्यू.